पदाधिकारी कार्यकर्ते, माझ्यावर खास करून प्रेम करणारे धाराव गावचे सर्व युवक मतदार बंधू आणि भगिनी, ही नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्या नवी मुंबई करता नाही, संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर सर्व भारतामध्ये चर्चेचा विषय आहे की आपल्या शहरामध्ये ज्या पद्धतीचं कार्य आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्ष झालेलं आहे. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये असं एकही महानगरपालिका नाही की ज्या महानगरपालिकेचं टॅक्स हे प्रत्येक 5 वर्षाला वाढत नाही. त्याला एकच शहर अपवाद आहे आणि ते शहर आहे नवी मुंबई, तुमचं आमचं शहर. आपल्या शहरामधली सेक्टर्स असतील, गावं असतील, काही MIDC भागामधला झोपडपट्टी परिसर असेल, या सर्वच भागाचा एक समतोल विकास आखण्याचा आराखडा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आखला गेला. जे बोलतात ते करतात, त्यांची ओळखच आदरणीय गणेशजी नाईक साहेब आहे आणि त्यांचे सर्व जिल्हेदार महानगरपालिकेमध्ये शहराचं, गावाचं, MIDC भागाचं प्रतिनिधित्व करत असताना योग्य गोष्टीची मागणी आणि योग्य पद्धतीनं कामं पूर्ण करण्याकरता या नवी मुंबईचा नाव उल्लेख संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये. विरोधकांनी मोठमोठे होल्डिंग लावले आणि त्यांची प्रचाराची टॅगलाईन काय आहे साहेब? आम्हाला परिवर्तन पाहिजे. आणि जे ठाणे शहर, ज्या ठाणे शहरामध्ये त्यांचं बजेट कोलमडलेलं आहे, त्या कोलमडलेल्या बजेटला शिर्के मॅडम मदत करण्याकरता UD डिपार्टमेंटनं म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनं जवळपास 2000 कोटी देऊ केले. या 5 वर्षामध्ये म्हणजे प्रत्येक वर्षाला 500 कोटी. आजची त्या महानगरपालिकेची स्थिती काय आहे? एवढे 2000 कोटी दिल्यानंतर देखील त्या महानगरपालिकेमध्ये आता एखाद्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल जर त्या ठिकाणी क्लिअर करायचं असेल, त्या महानगरपालिकेमध्ये पैसे नाहीये. त्यांच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे. अरे, तुमच्या महानगरपालिकेचं बजेट तुम्ही सांभाळू शकत नाही आणि तुम्ही नवी मुंबईमध्ये येऊन परिवर्तनाच्या गोष्टी काय करता? तुम्हाला बिलकुल नैतिक अधिकार नाही. तर खऱ्या अर्थानं तुमची महानगरपालिका जर तुम्हाला चांगली करायची असेल ना, तर माझा त्याला सल्ला आहे, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांकडे आणि तुम्ही क्लास घ्या. महानगरपालिका कशी चालवायची याचे धडे आदरणीय नाईक साहेबांकडून योग्य पद्धतीनं तुम्हाला मिळतील असा माझा ठाम विश्वास आहे. आणि चांगल्या गोष्टी जर तुम्ही मागायला गेल्या तर नाईक साहेब देखील नाही म्हणणार नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्या प्रभागामध्ये अत्यंत जबाबदार आणि अनुभवी असे उमेदवार भारतीय जनता पार्टीने देऊ केले. कोविडचा कठीण प्रसंग असो, जे उमेदवार कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या कामाचे पैसे वसूल करण्याकरता माझ्याकडे येत होते, त्याला तर कोविडचा काय ठाकपत्ताच नव्हता. माझ्या ऑफिस समोर बसून राहिले की साहेब काय होणार? अरे, बाकी सुनील पाटील आणि सगळ्यांना तुमच्या वॉर्डचं पडलेलं, या वॉर्ड मधल्या नागरिकांना कशी आपण सुख सुविधा द्यायची, कसं कोविड पासून त्यांना वाचवायचं. आणि हा खुर्चीवर बसून फक्त बसलाय की साहेब कधी माझं बिल येईल. आणि मी पण सुनील पाटील घेऊन आले, भस्मासूर होता तर काय, त्याने दिला त्याला आशीर्वाद आणि आला माझ्याकडे, केली त्याला मदत केली. त्यांनी नाही म्हणावं जाऊन त्यांनी विचारलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपले सगळे कार्यकर्ते हे लोकांना मदत करत होते, पण ज्यांना समाजकार्य काय तेच माहित नाही, ज्यांना परिवर्तन करायला कशाला पाहिजे तेच कळत नाही, आणि ज्यांना समाजकार्य काय इतर तेच कळत नाही, अशा लोकांना उमेदवारी देऊन हा समाजाचा कुठेतरी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न. आज आपले 4ही उमेदवार सगळ्यांच्या सुखदुःखात जाणं, महानगरपालिकेमध्ये आपल्या प्रभागाची किंवा या शहराचे विषय आले तरी अत्यंत खंबीरपणे अभ्यासपूर्वक मांडणारे हे आपले सगळे 4 उमेदवार आहेत. म्हणजे मला माझे जर अत्यंत उत्तम असे आवडते या संपूर्ण नवी मुंबईमधले टॉप 5चे उमेदवार आणि पॅनल कुठलं तर तुमच्याच पॅनलला. आता आम्ही एवढं कौतुक केल्यानंतर धारावा गावे तर समोर त्याचं डिपॉझिटच जप्त केलं.
त्यांना कळतच नाही कधी काय करायचं असतं ते. अरे तुम्ही समाजकारणामध्ये कशा करता येत आहे? तुम्हाला कामं मिळवलं तर दिलीच ती सुनील पाटील साहेबांनी. राजकारणात करायची गरज नाही आणि त्याकरता तुम्ही असा अविचार करण्याची गरज नाही. तुमच्याकडे संवेदनशीलता असली पाहिजे, समाजामध्ये लोकांशी बोलण्याची पद्धत असली पाहिजे, वागणुकीची पद्धत असली पाहिजे. आपला धारावे गाव हा स्वाभिमानी आहे. या धारावे गावानं आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील किंवा नव्यानं 22 दिवसामध्ये संदीप नाईकाला देखील भरभरून प्रेम करते. त्यामुळे हा धारावे गाव आपल्या गावाची संस्कृती टिकवण्याकरता, आपला मान टिकवण्याकरता या काही लोकांचं म्हणजे पापाचं तेल जळणार नाही, परंतु नाईक साहेबांचं आणि भारतीय जनता पार्टीचं पाणी जळून आपला दिवा खणखणीत उजळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. बरंच काही बोलायचं पण समोरच्याची ती पात्रता नाही. मला काही कार्यकर्ते म्हणले की अरे आपण तिकडून रॅली काढू, कशाला रॅली काढताय? काही गरजच नाहीये. त्यांना अपात्र लोकांना पात्र करायची गरज नाहीये, परंतु आपण जागृत राहिलं पाहिजे. आज आपले सगळे उमेदवार चांगले आहेत. आज नवी मुंबईच्या हिताकरता आपल्याला नाईक साहेबांचे हात मजबूत करायचे आहेत. भारतीय जनता पार्टी आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्यांचं संपूर्ण देशासाठी असलेलं धोरण, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आता अनेक जण राख्या बांधून फिरतायत आणि तुम्हाला स्वतः राख्या दाखवायला लागतात, पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा लाडका भाऊ कोण असेल आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल. आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेब तर या नवी मुंबईचे एक संरक्षण कवच आहे. त्यांनी अनेक गोष्टींपासून या शहराला सावरलेलं आहे आणि या शहराला गती दिलेली आहे. आणि ह्या आपल्या नेत्याचे हात बळकट करण्याकरता धारावे गाव येणाऱ्या 15 तारखेला म्हणजे घराघरात, मनामनात आणि सगळ्या कुटुंबातील लोकांनी सगळ्यांनी एकजुटीनं जास्तीत जास्तीचं मतदान हे कमळ चिन्हावर जे काही तुम्हाला त्या 4 पेट्यांमध्ये दिसेल, त्या ठिकाणी जसं अर्जुनाला त्या ठिकाणी जसं उद्दिष्ट दिसलं तसं बाकी काही बघू नका, फक्त कमळाची निशाणीच बघा आणि आपल्या सर्व उमेदवारांना येणाऱ्या 15 तारखेला भरघोस मतानं त्या ठिकाणी विजय करण्याकरता प्रयत्न सुरू ठेवा. कारण रात्र वैऱ्याची आहे. कारण या परिस्थितीमध्ये आज आपली सभा झाली, कोरोना सभा झाली की मग तिकडे काही वाटपाचा कार्यक्रम सुरू होईल, त्यांच्यावर देखील नजर ठेवण्याची गरज आहे. आणि आपण स्वतः, आपला परिवार, आपल्या कुटुंबातील घटक, त्याचबरोबर शेजारी समाज या सगळ्यांनीच 4 मतं, एक असं वेगवेगळं नाही, सगळ्यांनी खणखणीत 4 मतं मागायचे ते लक्षात ठेवा. कारण आपले 4च्या 4 उमेदवार हे खणखणीत आहेत, मजबूत आहेत आणि नाईक साहेबांचे सगळे शिलेदार आहेत. त्यामुळे 16 तारखेला संध्याकाळी आता आपल्याला विजय मिरवणूक काढता येत नाही, परंतु त्याच्यानंतर 18 तारखेला मी नक्कीच आपल्या सगळ्यांचे आभार मानायला येईल. आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सेवाबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.